बाजार सावंगी आणि परिसरात वन विभागाचा कारभार प्रत्यक्ष क्षेत्रात न फिरता शहरातूनच कारभार पाहत असल्याने अवैध वृक्षतोड, अतिक्रमण आणि जंगलातील संसाधनांची उधळपट्टी सुरू असून येथील मुख्यालय गेल्या 2 वर्षापासून बेवारस पडून असल्याने यामध्ये लाखो रुपये खर्च करून निर्माण केलेली इमारत भग्न अवस्थेत पडून आहे। परिसरातील बाजार सावंगी, दरेगाव, पाडळी, ताजनापूर, वडोद, सुलतानपूर, लोणी, बोडखा, धामणगाव रेल, गंधेश्वर, सावखेडा आणि टाकळी राजेराय परिसरातील वनक्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध वृक्षतोडीच्या घटना घडत असून बहुसंख्य वन जमिनीवर अतिक्रमण झाले आहे। स्थानिक शेतकरी आणि ग्रामस्थांच्या मते या बेकायदेशीर कामांकडे वन विभागाचे कर्मचारी बघ्याची भूमिका घेत शांत आहेत। या परिसरातील वन विभागाचे वनरक्षक हे आपल्या नेमणूक ठिकाणी राहतात की नाही यांच्यावर देखरेखीसाठी वनपाल असतात, मात्र या भागातील वनरक्षक, वनपाल हे कर्मचारी गेल्या 2 वर्षांपासून या ठिकाणी फिरकले नसल्याने या मुख्यालयात मोठ्या प्रमाणात गाजर गवत तथा घाणीचे साम्राज्य पसरले आहे। या सर्व प्रकारामुळे परिसरातील जनतेत संतापाची लाट असून वन विभागाचे अधिकारी जर क्षेत्रात फिरत नसतील तर जंगलाचे रक्षण कोण करणार असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। सय्यद लाल, एमसी न्यूज, बाजार सावंगी, खुलताबाद।